कोल्हापूर एलसीबीची मोठी कारवाई. जयसिंगपूरजवळ 1,95,00,000ची दारू जप्त. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. कोल्हापूर जिल्ह्यात अवैध धंद्याचा बिमोड करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलेल्या धडक कारवाईच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जयसिंगपूर परिसरात आता एक मोठी कारवाई केली आहे. गोव्याहून मध्य प्रदेशच्या दिशेने एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावरती बेकायदेशीर दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे एपीआय राहुल अतिग्रे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एपीआय सागर वाघ, एपीआय राहुल अतिग्रे आणि त्यांच्या पथकाने जयसिंगपूर येथे सापळा रचून संशयित ट्रक रोखला. ट्रकमध्ये पाहणी केली असता तब्बल 1,860 गोवा बनावटीचे दारू बॉक्स सापडले. या दारूची किंमत 1,75,00,000 रुपये आणि 20 लाखांचा ट्रक असा एकूण 1,95,00,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी या कारवाईची माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री निलोत्पल सर यांनी एलसीबीला जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आपण विविध पथकं तयार केलेली होती. पथकातीलच एपीआय राहुल अतिग्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक गोव्यातून मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा असलेला एक ट्रक हा गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणार आहे. सदरची माहिती समजल्यावर तिथे आपण सापळा रचला. त्यामध्ये एपीआय सागर वाघ, राहुल एपीआय अतिग्रे आणि टीमनं सापळा रचला. जयसिंगपूरच्या इथे एक ट्रक जी इन्फॉर्मेशन समजली ती त्याप्रमाणे दिसून आला. सदर ट्रक थांबवला. त्यात चेक केला असता जवळपास 1,860 देशी गोवा दारूचे बॉक्स आपल्याला त्यात मिळून आले. त्याची किंमत एकूण 1,75,00,000 आहे. तसेच 20 लाखाचा ट्रक असं एकूण 1,95,00,000ची मुद्देमालची आपण जप्त केलेला आहे. सदरबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करीत आहोत आणि ही दारू कुठल्या कंपनीतून आली आणि मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे चाललेली होती याचा पुढील तपास आम्ही करतोय. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही दारू नक्की कोणत्या कंपनीतून आली आणि मध्य प्रदेशात कोणाला पुरवली जाणार होती याचा आता सखोल तपास पोलीस करत आहेत. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.